नमस्कार फ्रेंड, पावसाने सगळीकडे हाहाकार सिंधुदुर्गमध्ये माजलाय। संपूर्ण अतिवृष्टी, कालपासून मुसळधार पाऊस होता। रस्त्यावर आले आहे, अवजड आहेत। आता JCBची सोय केली आहे ग्रामपंचायतने, तर येतीलच। तोपर्यंत इथे काळजी घेतली गेली आहे ग्रामपंचायतने। मधील हे दृश्य दाखवतोय, कालचा जो 6 तारीखचा पाऊस पडला, त्या पावसाने सगळीकडे हाहाकार घातला। सगळीकडे पाणीच पाणी झालंय। हे बघा, हे लाईव्ह दृश्य तुम्हाला दाखवतोय मी। हे बघा, आणि ही समोर आता तुम्हाला दाखवतोय, ही अंगणवाडी आहे। सगळीकडे तिकडे त्याच्या सुरक्षा भिंतीला पण पाणी लागलंय। तसंच हे बघा, हे मोंडचं प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्याची ही सुरक्षा भिंत। हे बघा, सुरक्षा भिंत, त्याला पण पाणी लागलंय। म्हणजे पाण्याची पातळी किती वाढली आहे बघा, सगळीकडे पाणीच पाणी। हे बघा, हे सगळं तुम्हाला लाईव्ह दृश्य दाखवतोय मी आता माझ्या YouTube चॅनेलच्या माध्यमातून। हे बघा, सगळीकडे पाणीच पाणी। आता मोंडमध्ये इथे स्मशानभूमी आहे, कोलंबी प्रकल्प, तिथे आता दरडी पडण्याचं रस्त्यावर प्रमाण सकाळपासून झालेलं आहे। दरडी कोसळतात। हे बघा, हे सगळं तुम्हाला लाईव्ह दाखवतोय। सकाळीच मला वाटतं 8-8:30ला जो पाऊस पडला आज 7 तारीखला, त्या पावसामध्ये सर्व दरडी, हे दगड मोठमोठे रस्त्यावर आले। आणि विशेष म्हणजे मोंड ग्रामपंचायतीने ज्यावेळी लक्षात आलं, त्यावेळी तेथे त्यांचे कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा इथे ठेवले, सुरक्षा रक्षक, म्हणजे जेणेकरून वाहन गेलं तर त्याला ते इशारे व्यवस्थित देतात, सांगतात समजून की थांबा म्हणून। हे बघा, इथून वरून दरड थेट रस्त्यावर आले, दाखवतो। हे बघा, हे सर्व दरड रस्त्यावर आले आहे, अवजड आहेत। आता JCBची सोय केली आहे ग्रामपंचायतने, तर येतीलच। तोपर्यंत इथे काळजी घेतली गेली आहे ग्रामपंचायतने। हे बघा, मोठमोठे धोंडी आहे आणि हे ते ठिकाण वरून खाली आले, पिंपळ बोलतात, पिंपळाकडे। आणि हे बघा, दगडी खाली आले। अतिवृष्टीमुळं सर्व माती उमळून आता सर्व दरडी खाली येत आहेत। हे बघा, संपूर्ण डोंगर आता वरून दरडी खाली आल्यामुळे सगळा भाग खचलाय, खाली आलाय। हे बघा, रस्त्यावर कामं पण चालू आहेत, पण त्यामध्ये संपूर्ण साईडला मळ्यामध्ये पाणी आलंय। संपूर्ण पाण्याची पातळी वाढलेली आहे। हे बघा, इथं पण बघा, संपूर्ण अंगणवाडीच्या ह्याच्या मागे संपूर्ण पाणी आलंय। हे बघा, हे सगळं लाईव्ह दृश्य तुम्हाला दाखवतो। तो बांध बघा, पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आता, आणि पूर्ण शेतीला आता पाणी लागत आलेलं आहे। समोर ही ग्रामपंचायत मोंड, त्याच्याच मागे मराठी शाळा, आणि शाळेच्या कंपाऊंड वॉलला पूर्णपणे हाय टाईडचं पाणी आता आलं आहे। त्याच्या बाजूला ते वाचनालय, ते पूर्णपणे पाण्यामध्ये गेलं। अंगणवाडी पण पाण्यामध्ये गेली। तसंच शेती, ही यामध्ये आता मळ्याची शेती होती, ती शेती पूर्णपणे आता गाडली गेली आहे, पाण्याखाली गेलं आहे। सर्व क्षेत्र पाण्याखाली गेलं आहे। मी तुम्हाला दाखवतो आता लाईव्ह। हे बाजूची, हे बघा, ही नवीन इमारत, त्याच्या ह्याला चौतऱ्याला पण पाणी, सगळं पाणीच पाणी झालं। आणि हे सर्व मळ्याची शेती आहे, हे खालचं सर्व शेतीचं क्षेत्र आहे, आणि त्यामध्ये सगळं हे बघा पाणी पूर्णपणे आता एवढं भरलं आहे की एकही त्यातले ते आता तिथं कुठेतरी ते भात दिसत आहे। हे बघा, हे सगळं पाण्याखाली क्षेत्र गेलं आहे। आणि बाजूला ही आमची मराठी शाळा, हे हायस्कूल शाळा। आज मुलांना सुट्टी देण्यात आली आहे 7 तारीख। पावसाने, वरून येणाऱ्या पावसाने, हे बघा, रस्त्याची काय हालत केली बघा। सगळा दगड आणि माती संपूर्ण रस्त्यावर आली आहे। हे बघा, वर समोर आहे ते बघा, संपूर्ण वाळीतनं जे पाणी येतं ते पूर्णपणे रस्त्यावर आलं आहे।
आणि काय परिस्थिती झाली बघा. मी आता चलतो आहे, गाडी चालवू पण माका होत नाही अशी परिस्थिती आहे. संपूर्ण काचा, बिअरच्या बॉटल्स सर्व रस्त्यावर आलेले आहे. आणि परिस्थिती बघा काय सगळं हे बघ काय आलं नाही रस्त्यावर असं नाही. दारूच्या बाटल्या, बिअरच्या बाटल्या हे बघा. बघा काय काय इथून कोणी खाली जाऊ शकतो. हे बघा ही परिस्थिती बघा. इथे वहाळाचं पाणी येतं. आता पाणी नाही, मोठा वहाळ आहे. इथे एक मोरीची आवश्यकता आहे, पण दुर्लक्ष सगळं झालेलं आहे. मी सतत या चोकअप मोऱ्यांसाठी मागणी करत होतो, पण कोण काय माझ्या त्याकडे लक्ष दिलं नाही. आणि असं हे मग चोकअप मोऱ्या होऊन गटार नाही. बघा कुठे गटार आहे का बघा. हे बघा रस्त्यावर बघा. बघा काय परिस्थिती. इथे मोरी आहे, ती पण चोकअप आहे. सर्व रस्त्यावर आले. हे बघा झाड केवढं कोसळलं. रात्रीच्या अतिवृष्टी पावसाने ही मोठमोठी झाडं पण उमलून पेचून वाऱ्याने पडली आहे. हे बघा संपूर्ण साईड रस्ता म्हणजे कसं चालायचं असं आलं. हे बघा इथं सुरक्षा भिंत कोसळली अतिवृष्टीमुळे. मोनटळीवाडी येते. एवढा हाहाकार माजला ना पावसाने की काय विचार. हे बघा घरांची छप्पर, कौलं, झाडं पडून गेली. पावसाच्या पाण्यामुळे सगळीकडे वहाळाने रौद्ररूप धारण केलं आहे. रस्त्यावरील पाण्याचा बाजूला निचरा होण्यासाठी जी गटार व्यवस्था असते ती तुम्हाला कुठेही दिसणार नाही. पूर्ण मोन मी आता फिरतोय बघा, तुम्हाला कुठं व्यवस्थित गटार दिसतं का. त्यामुळे सर्व घाण आहे ना ती शासन काय लक्षच देत नाही. सर्व रस्त्यावर येते आणि रस्त्यावर अपघात होतात अशी परिस्थिती झालेली आहे. हे बघा इथे मात्र एक मोरी झाली आहे, त्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होतोय. हे बघा व्यवस्थित पाणी जात आहे. पण जिथे 5-6 मोऱ्या मागणी केल्या होत्या त्या काय झाल्या. नमस्कार फ्रेंड. पावसाने सगळीकडे हाहाकार सिंधुदुर्गमध्ये माजलाय. संपूर्ण अतिवृष्टी कालपासून मुसळधार पाऊस होता आणि पावसाने तर अशी परिस्थिती केलं होत्याचं नव्हतं केलं. हे बघा इथे हे आता सदर मोंटर येथील दृश्य आहे. बघा बोट पाण्याखाली आहे संपूर्ण. हे बघा पाणी कुठं लागलंय बघा. आणि ही बोट बघा पाण्याखाली आहे. हे बघा सगळं पाणीच पाणी. सगळीकडे पाण्यामुळे सर्व होड्या अशा वरती फेकल्या गेल्या आहेत. मच्छीमारांची सर्व दयनीय अवस्था झाली आहे सिंधुदुर्गमध्ये. हे बघा कचरा गाळ किती आलाय बघा. सर्व होड्या अशा येऊन अशा ना भरपूर पाणी असल्यामुळे सर्व अशा वरती येऊन सर्व आदळलेल्या आहेत. असं संपूर्ण पावसाने हाहाकार माजून दैना करून टाकले सर्व. आता मच्छीमार लोकांची तर एवढी परिस्थिती बेकार आली आहे की त्यांना रोजीरोटीचं असं काही एक राहिलं नाही. असं सगळीकडे पाणीच पाणी, सगळं तुडुंब भरून. हे बघा सगळा कचरा गाळ सगळा पाण्याच्या प्रवाहामुळे आलेला आहे. असा धक्क्याच्या वरती लेवलला आलाय. आणि काल तर इथं एवढं पाणी होतं अशी कालची परिस्थिती. आता थोडं कमी झालं आहे, पण बघा सगळं पाण्यामुळे अति पाणी आल्यामुळे त्याच्या प्रवाहामुळे होड्या बिड्या सर्व अशा आदळल्या वरती. अशी सर्व परिस्थिती करून टाकलं. हे लाईव्ह दृश्य तुम्हाला दाखवतोय.